नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठमोळा चॅनलवर तुमचं स्वागत करतो. तो आज निघालो आपण जेजुरीला. तर पुढल्या याच महिन्यात एंडिंगला जायचं आहे आपल्याला जेजुरीला. तर तिकडे जाण्यासाठी, तिकडे गेल्यावर सगळी सोय नीट होण्यासाठी रूमची वगैरे आणि जागरण गोंधळाची, तर तिकडे जाऊन आज सगळं सेट करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण आज चाललेलो आहोत आणि मग थोड्या वेळात भेटूयात आपण बाहेर गेल्यावर. मी, सचिन भाऊ आणि रोशन तिघंजण पनवेलला निघतोय. इथून आता जायचं आहे पेणला, पेणवरून जायचं जाऊ जेजुरीला. तो भेटू थोड्या वेळाने. सो आपण आता आपल्या व्हाईट ब्युटीमध्ये बसलेलो आहोत. तर मी, रोशन आणि सचिन भाऊ, मागे सचिन भाऊ बसला आहे. तर पनवेलवरून आम्ही निघतो आता. CNG टॉपअप करू आणि मग तिकडनं डायरेक्ट पेणमध्ये बाकीचे आमचे सगळे माणसं वाट बघतायत. तर तिकडे जाऊ आणि तिकडनं त्यांना घेऊन डायरेक्ट निघू खोपोली मार्गे जेजुरीला. एलकोट जय मल्हार, सदानंदाचा मोरया. सो आपला असा रूट होता, पनवेलवरून पेणवरून खोपोली, असं आपण पोचलो जेजुरीला. सो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहोत. आता नाश्त्याचा टायमिंग झाला आहे, तर आता नाश्ता करायला चाललो आहे. आणि मग इथून आम्ही जवळपास 130 किलोमीटर पल्ला गाठला. तिथे थांबलो नाश्ता करण्यासाठी आणि नाश्ता करून इथनं डायरेक्ट आम्ही जेजुरीला थांबलो. तो आता नाश्ता आम्ही करतो आहेत उपहारगृह मिसळ, तर तिथे. तर हा बघा, सो आता आम्ही मिसळ खाल्ली. तुम्हाला व्हिडिओ काढणार होतो मिसळ खाताना, पण झालं काय की मिसळ खायला बसलो आणि हे गोप्रोच मिसळमध्ये पडला. हां, गोप्रो मिसळमध्ये पडला, तर त्याच्यामुळे तो साफ करायलाच उशीर झाला. मग आता तिकडनं मिसळ खाऊन निघालो आणि मग त्याच्या पुढेच लेफ्टला CNG पंप आहे, तर तिथे CNG भरू आणि मग इकडनं डायरेक्ट आता जाऊ जेजुरीला. सो आता सगळेजण गाडीतनं उतरलेत. बाहेर ऊन खात आहेत आणि इथं 5-6-7-8 गाड्या पुढे आहेत. तर तोपर्यंत आपला टाईमपास होईल आणि मग आपला पोट भरलाय, गाडीचं पण पोट भरू आणि मग निघू इकडनं डायरेक्ट. सो सगळी अरेंजमेंट आमची क्लिअर झालेली. आता ही जागा आम्ही ठरवलेली आहे. तर आता इकडनं सगळं झालं की मग बघू हे लोक काय बोलत आहेत, दर्शनाला जायचं की नाही. दर्शनाला जाऊ, दर्शन करू आणि मग डायरेक्ट परतीचा प्रवास सुरू आहे. आता या काकांना जागा भरपूर आवडली. जागा मस्त आहे, फर्स्ट क्लास, काय टेन्शन नाही अजिबात. आता पाहिजे काय यांना मला असं वाटतं आम्हाला कोण ओरडणार नाही. चुना पाहिजे का चुना? आईस्क्रीम जागा आहे. हो ठीक आहे, आता थोड्या वेळाने भेटूयात आपण जेजुरीमध्ये पोचलेलो आहोत. तर ही जागा बघितलेली आहे. तर आता पुढे आपण आता मी तर आलेलो आहे इथं, कारण आमचा ग्रुप इथेच येतो. पुढे आता किती लांब चालत जायचं आहे ते मला माहिती आहे, पण या लोकांना समजण्यासाठी आपण आता तिकडे चालत त्यांना घेऊन जातो. आपण कोण कोण आलेलो आहोत ते अजून कोणाला माहिती नाही. तर हे सगळी मंडळी आपल्याबरोबर आलेली आहे. बघूया, म्हणजे नंतर काय शिव्या खायच्या त्या आम्हालाच खायच्या आहेत. 6-7 जण आले तर शिवाय खायला आम्ही. आता इथून देऊळ किती लांब आहे तो हे लोक बघतील, मी तर बघितलेलं आहे. तर आता बघूयात किती लांब होते, काय करतायत, हाच ठेवायचा का दुसरा ठेवायचा तो बघूयात. काय बोलणार.
हो ना सगळी अरेंजमेंट झालेली आहे. बरोबर आहे, ते इथं आल्यावरच स्वर्ग दिसतो. एवढं वर्ष आपण केलं हो, नाही, सगळं नोकरीप्रमाणे राहिलो. आता नोकरीप्रमाणे राहायचं नाही. accurate तुम्ही तरुण झालेलं आहे. आहात, आम्ही तुमचे मार्गदर्शक. हो, लक्षात ठेवा. हो. तुम्ही करा, आम्ही आहोत. घेतलेला आहे. तर तिकडे आम्ही येणार आहोत 20-21ला जेजुरीला. त्याच्या आधी आम्ही तुळजापूर मार्गदर्शक आणि आहोत. जेजुरी. तर आमच्या नेते तिकडनं तुमचं जाणार तुमचं आणि आता आम्ही निघालोय मार्गदर्शक दर्शनासाठी. आहोत, तुम्हाला सगळं मार्गदर्शन करू. तर आज आतापर्यंत तरी कामं आमचे सगळे नीट झालेले आहेत. तर आता इकडनं आपण निघूयात दर्शन करायला आणि मग निघल्यावर कुठेतरी जेवायला थांबू आणि मग हो, आलो. एक तासाभरात आपण दर्शन घेऊ. आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर काळजीपूर्वक सांभाळा. ज्या भाविकांचं देवदर्शन झालं असेल त्या भाविकांनी गडावरून खाली जाण्यासाठी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील दरवाजांचा वापर. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी ताजे ताजे अंजीर. हो, अंजीर खायला या आता. सो आता दर्शन बाहेरूनच घेतलं आणि मग तिकडनं निघालो. इथे जेवायला थांबलो, जेवू आणि मग इकडनं निघू डायरेक्ट पनवेलला. बघूया मस्तपैकी आता चिकन मटन खाऊ. सो आता जेवायला बसायचं आहे. आमची ऑर्डर गेलेली आहे, काकांची ऑर्डर आलेली आहे. तर एकटाच जेवतोय. व्हेज थाली मागवले. काय काय आहे ते बघून घ्या तुम्ही. आता थोड्या वेळाने आमची थाली येईल.
तेव्हा ते वाज घेतील आमचा, आता आम्ही घेतोय. सो आमचं पण जेवण आलंय. तर आता सगळे जेवणात मग्न आहेत, तर जेवतो आणि मग नंतर बोलतो. बोलायला टाईम नाही सध्या. सो आता आम्ही जेवलो मस्तपैकी पोटभर आणि आता वाजले 4. तर आता इकडनं डायरेक्ट आपण निघणार आहोत खोपोलीवरनं पनवेल. खोपोलीला यांना आम्हाला ड्रॉप करायचं आणि मग तिकडनं निघू डायरेक्ट पनवेलला. सो फायनली आम्ही पनवेलला पोहोचलो. वाजलेत 10 परफेक्ट. आणि सकाळी सोडलं पनवेल 6ला. तर आता आम्ही पोचलेलो आहोत पनवेलला. त्या लोकांना ट्रेनला सोडलं आणि मग तिकडनं पनवेल. तो आजची जर्नी मस्तच झाली. तर आता आपण परत भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये, तेव्हा आपली पूर्ण फॅमिली असेल, कुटुंब असेल. तर भेटूयात आता 20-21 तारखेला.